जिल्ह्यातील शेळगाव तालुका इंदापूर येथील गावठाण परिसरात मंगळवारी 23 तारखेला पहाटेच्या सुमारास एका 35 वर्षीय विवाहित महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मनीषा मल्हारी खोमणे असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती मल्हारी उर्फ बापू खोमणे याने डोक्यात जोरदार प्रहार करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। प्राथमिक माहितीनुसार पहाटे 5:30च्या सुमारास मनीषा खोमणे या आंघोळीसाठी जात असताना पतीने पाठीमागून डोक्यात जोराचा वार केला। या हल्ल्यात त्या जागीच कोसळून मृत्युमुखी पडल्या। त्यानंतर त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे, पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, पोलीस हवालदार दादासाहेब डोयफोडे आणि पोलीस कर्मचारी गुलाब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला। संशयित आरोपी मल्हारी उर्फ बापू खोमणे याच्यावर यापूर्वीही वालचंदनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। घटनेनंतर तो फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वालचंदनगर पोलिसांची पथके माळेगाव, जेजुरी, नातेपुते तसेच इतर परिसरात रवाना करण्यात आले आहे। पुढील तपास वालचंदनगर पोलीस करीत आहेत। दरम्यान आरोपी पती मल्हारी खोमणे याने त्याच्या पत्नीला का मारलं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही। स्वतःच्या पत्नीला त्याने इतक्या क्रूर पद्धतीने मारल्याने परिसरात खळबळ उडाली। या घटनेनंतर शेळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये। मनीषा खोमणे यांच्या मागे कुटुंबीय, नातेवाईक आणि 2 लहान मुले असल्याची प्राथमिक माहिती असून या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला। गावठाण परिसरात पहाटेच्या वेळी घडलेल्या या खुनामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध वेगाने सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे।